नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याण कृषी उत्पन्न समितीची निवडणूक व्यापारी विकास आघाडी रिंगणात. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ 2025 निवडणूक सध्या जोरात आहे. त्या संघातील प्रत्येक व्यापारी आपली किस्मत आजमावत आहे. त्या अनुषंगाने व्यापारी विकास आघाडी देखील निवडणुकीत सामोरे जात आहे. मोहन नाईक व गिरीश पाटील हे सध्या आपल्या ताकदीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहे. त्यावेळी गिरीश पाटील यांनी संबोधित करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली आहे. इथे पाणी दिसू नये, शौचालय सोय नाही, रस्ते नाही, गटार नाही, साफसफाई नाही. या अनुषंगाने आमचा हा पॅनल जर निवडून आला तर 100% आम्ही या बाजार समितीचा कायापालट करू. एकदा व्यापारी वर्गाने आम्हाला संधी द्यावी हीच विनंती राहील. गिरीश पाटील नेहमी हे माझ्या सहमतीसाठी, लोकांच्या हितासाठी त्यांनी आरोग्य शिबिर, खरंच काही कार्यक्रम आयोजन करत व्यापाऱ्यांना सुविधा दिलेली आहे व त्यांचे मन जिंकले आहे. म्हणूनच या निवडणुकीत त्यांना एक चांगला विश्वास आहे. या अनुषंगाने त्यांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी संघ मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक 2025 ते 2030 मी गिरीश पांडुरंग पाटील आणि आमचे आधारस्तंभ मोहन शेठ मुरलीधर नाईक हे व्यापारी आडते गटातून उभे राहिलेलो आहे. गिरीश पाटील यांची निशाणी आहे रिक्षा आणि मोहन काका यांची निशाणी आहे बॅट. मी सर्वांना विनंती करत आहे, ह्या व्यापारी बांधवांना सर्वांना विनंती करत आहे की बाजार समितीचा विकास पाहिजे असेल तर मोहन काकांचा अनुभव आणि माझा जिद्द ही दोन्ही पाहिजे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे, बॅट आणि रिक्षा समोर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. समस्या आहे जी आपण बाजार समितीला काही मोठ्या समस्या नाहीत. मूलभूत सुविधा आहेत, बाथरूमच्या सुविधा आहेत, रस्त्याच्या सुविधा आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत. ड्रेनेज नाही आहे, रस्ते कॉन्क्रिटीकरण नाही आहे. कल्याण एकमेव अशी जी बाजार समितीचे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण नाही झाले. छोट्या खेडेगावात गेले तरी त्या बाजार समितीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेले का होत नाही. काका एकट्या लढत होते, त्यांना साथ व्यवस्थित भेटत नव्हती. आमची पुढची भूमिका आहे की आम्हाला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यासाठी वेळ पडली तर आम्ही 2 विरुद्ध 15 हे सुद्धा भांडण करू आणि वेळ पडली तर व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बाजार समिती सुद्धा बंद पडू. बाजार समितीला भरपूर कचऱ्याची पण समस्या आहे, ती आपण कशा बघताय? कचऱ्याच्या समस्या पहिला आहे फुल मार्केटची समस्या. फुल मार्केटच्या समस्या, फुलं जी वेस्टेज होतात त्याच्यापासून आपण काहीतरी प्रोडक्ट तयार करू शकतो. त्याच्यातून खत पण होऊ शकतं, अगरबत्त्या, धूप अशा कंपन्यांना डील करू शकतो. याच्यातून आपल्या बाजार समितीला 2 पैसे उत्पन्न येईल. त्याच्यानंतर जनावर मार्केटच्या शेणाची समस्या आहे. ते शेण तुम्ही विकू शकता, बाजार समितीला 2 पैसे मोबळ आणि लोकांना, शेतकऱ्यांना ते शेण देऊ शकता. म्हणजे जे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितींना जे ग्राहक येतात, व्यापारी येतात, शेतकरी माल घेऊन येतात, त्यांच्यासाठी 2 हे होऊ शकतात. आपण मतदारांना काय आवाहन करणार? मी सर्व व्यापारी मतदारांना आवाहन करीत आहे, येत्या 29 तारखेला सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोहन मुरलीधर नाईक यांच्यासमोर बॅट ह्या निशाणी समोर आणि मी गिरीश पांडुरंग पाटील माझ्यासमोर रिक्षा या शिक्क्यावर मारून सर्वांना प्रचंड बहुमताने, दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या, हीच माझी नम्र विनंती सर्वांना. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.